तर राज्यातल्या लाडक्या बहिणींसाठी लाडकी बहीण योजनेच्या 18व्या आणि 19व्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात आजच्या घडीची आणि आताच्या घडीची काय महत्वपूर्ण अपडेट आलेली आहे। तुमच्या खात्यावर डिसेंबर आणि जानेवारीचा हप्ता हा एकत्रितपणे जमा होईल का आणि त्या संदर्भातला GR हा कधी येईल आणि 14 तारखेच्या अगोदर म्हणजेच मकर संक्रांतीच्या अगोदर वितरणाला सुरुवात होईल काय आणि यासाठी कोण महिला पात्र असणार आहे आणि यानंतर सुद्धा किती महिला अपात्र होतील, केवायसी संदर्भात काही नवीन अपडेट आहे काय, सविस्तरपणे समोरच्या 1 मिनिटात आपण पाहणार आहोत। त्यापूर्वी तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सुद्धा सबस्क्राइब करा। असेच महत्त्वपूर्ण आणि माहितीपूर्ण व्हिडिओ अगदी थोड्या शब्दात फक्त आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळत असतात। नमस्कार, मी भाऊसाहेब गोडे स्वागत करतो तुमचं लाडकी बहीण योजनेच्या एका नवीन व्हिडिओमध्ये। तर लाडक्या सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार 18 आणि 19व्या हप्त्याच्या वितरणाच्या हालचालीला वेग आला आहे। शक्यतोवर उद्या म्हणजेच सोमवारला वितरणासंदर्भातला GR येऊ शकतो आणि परवाच्या दिवसापासून म्हणजे लवकरच 15 तारखेला महापालिकेची निवडणूक आहे आणि महापालिकेच्या निवडणुकीच्या अगोदर 2 हप्ते लाडक्या बहिणींना जमा केले जाऊ शकते। समोर जिल्हा परिषदेची सुद्धा निवडणूक आहे आणि ह्या समोरच्या 2 निवडणुका लक्षात घेता लाडक्या बहिणींची मकर संक्रांत ही गोड केल्या जाऊ शकते। त्यासोबतच जर लाडक्या बहिणींना 2 हप्ते एकत्रितपणे निवडणुकीच्या अगोदर मिळाले तर राज्य सरकारला सुद्धा यात भरघोस यश मिळणार आहे, यात काही शंका नाही। त्यामुळे लाडक्या तुमच्या खात्यावर 2 हप्ते हे एकत्रितपणे जमा केले जाऊ शकते आणि या संदर्भातला जो GR आहे तो उद्या येण्याची शक्यता आता वर्तवल्या जात आहे। सोमवारला सकाळी 10-11 वाजेपर्यंत या संदर्भातला GR येईल आणि मंगळवारपासून वितरणाला सुरुवात होईल। बऱ्याच प्रसार माध्यमांवर, दैनिक वर्तमानपत्र आणि मोठमोठ्या YouTube चॅनल याच सोबत मंत्री असतील, आमदार असतील यांनी सुद्धा आपापल्या सोशल मीडिया अकाउंटवर या संदर्भातले पोस्ट केलेले आहेत की 14 तारखेपर्यंत वितरण होईल। तर लाडक्या 14 तारखेपर्यंत वितरणाला सुरुवात जरी झाली तरी 15-16 तारखेपर्यंत तुमचं वितरण होणार आहे आणि हे सुद्धा पाहण्यासारखं असणार आहे की फक्त 1 महिन्याचा GR येतो की 2 महिन्याचा GR येतो। तर यासाठी कोण महिला पात्र असतील तर ज्या महिलांना नोव्हेंबरचा लाभ मिळाला असेल त्या सर्वच महिला आता समोरच्या हप्त्यासाठी पात्र असणार आहे। त्याच सोबत ज्या महिलांची KYC झालेली असेल त्या महिला पात्र असतील, अन्यथा ज्या महिलांची KYC झालेली नसेल त्या महिला आता समोरच्या हप्त्यासाठी अपात्र असणार आहे। तुमची KYC झालेली आहे का, तुम्हाला नोव्हेंबरचा हप्ता मिळाला आहे का, मला नक्कीच कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करून सांगायचं आहे। आपलं नाव, गाव आणि जिल्हा टाकायला बिलकुल विसरायचं नाही। आणि त्याचसोबत लाडक्या यावेळेस आता KYC ही बंधनकारक करण्यात आली असल्याची माहिती समोर आलेली आहे आणि ज्या महिलांनी KYC केलेली ते आता अपात्र होणार आहे, यात काही शंकाच नाही। लाडक्या डिसेंबर जानेवारीच्या हप्त्याच्या वितरणासंदर्भात जशी काही नवीन अपडेट आपल्याकडे उपलब्ध होईल सर्वप्रथम तुम्हाला आपल्या चॅनलवर माहिती पाहायला मिळणार आहे। त्यामुळे तुम्ही जर नवीन असाल तर नक्कीच आपल्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राइब करा। जय महाराष्ट्र।